Hello friends, good morning. Myself Pankaj Sinha. In last period, we discussed about the quadratic equation, and in that we study about the how to solve the quadratic equation by completing the square method. So friends, आपण काल मागे आपण डिस्कस केलं होतं की क्वाड्रॅटिक इक्वेशन कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथडनी कसं सॉल्व्ह करायचं. त्यामध्ये आपण व्हेरियस प्रॉब्लेम पाहिले होते आणि तिथे आपण तो प्रॅक्टिस सेट कंप्लीट केला होता. नाउ कम टू द व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक, that is practice set 2.4, and in that practice set we will discuss compare the given quadratic equation and find out the values of or write the values of abc. यामध्ये आपल्याला काय दिलेलं असेल की तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं असेल आणि त्यामध्ये तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म सोबत त्याच्या जनरल फॉर्म सोबत कंपेअर करून abc ची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं. खूप इझी क्वेश्चन आहे आणि खूप इझिली आपण सॉल्व्ह करू शकतो. सो इट्स टाइम टू स्टडी. प्रॅक्टिस सेट 2.4 मधला फर्स्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय दिलेला आहे तुम्हाला, असं तुम्हाला विचारला जाऊ शकतो. कंपेअर द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन टू द जनरल फॉर्म अँड राइट द व्हॅल्यूज ऑफ a b c. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की क्वाड्रॅटिक इक्वेशन त्याला कंपेअर करायचं आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये असेल तर काही प्रॉब्लेमच नाहीये, नसेल तर मग त्याला जनरल फॉर्म मध्ये आणावं लागेल आणि नंतर मग कंपेअर करून आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागेल abc ची. सो वन बाय वन सॉल्व करूया. तो फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. फर्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे, आपण सोल्युशन काढणार आहे. काय दिलेलं आहे, x² - 7x + 5 = 0. आता पहा, फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू चेक वेदर द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इन अ जनरल फॉर्म और स्टँडर्ड फॉर्म. म्हणजे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे तुमचं ते जनरल फॉर्म मध्ये आहे का पहिले कंपेअर करणार आपण पाहणार. सो ऑब्वियसली इथे तुमचं स्टँडर्ड फॉर्म तुम्हाला माहित आहे कोणता आपला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा, x² + bx + c = 0. हा तुमचा स्टँडर्ड फॉर्म आहे. आणि या फॉर्म मध्ये तुम्ही असेल मग तुम्ही इझिली abc चे व्हॅल्यू कंपेअर करून काढू शकता. तर हे ऑलरेडी तुमचं स्टँडर्ड फॉर्म मध्ये किंवा जनरल फॉर्म मध्ये आहेच. सो कंपेअरिंग विथ काय करणार आपण, कंपेअरिंग given quadratic equation with काय, आता यामध्ये सगळे व्हेरिएबल कसे आहेत, x च्या फॉर्म मध्ये आहे. तर स्टँडर्ड फॉर्म कसा येणार, x² + bx + c = 0. सो कंपेअर केल्यानंतर काय येणार, पहा x² हे आहे, मग x² चा कोएफिशिएंट काय पहा, म्हणजे a ची व्हॅल्यू मिळणार. x² चा कोएफिशिएंट काय इथे काहीच नाही, म्हणजे किती असतो प्रेझेंट 1. सो वी गेट म्हणजे आपल्याला मिळणार काय, a = what 1. खूप इझी आहे क्वेश्चन फ्रेंड्स. x bx, मग x चा कोएफिशिएंट पहा, x चा कोएफिशिएंट काय 7, मग साइन काय मायनस. सो b ची व्हॅल्यू काय येणार, b = -7 and c = what, c = काय 5. देन युअर आन्सर. एक मार्कासाठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. खूप इझी क्वेश्चन असतात. काय फक्त काय पाहायचं आहे की गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्ही स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का पाहायचं, नसेल तर त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आणि मग कंपेअर करून abc चे व्हॅल्यू राइट डाउन करायचे. ते कम टू द सेकंड क्वेश्चन. पहा काय दिलेलं आहे सेकंड क्वेश्चन तुम्हाला, 2m² = 5m - 5. आता हा पहा थोडंसं वेगळा क्वेश्चन दिलेला आहे. आता फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला पाहावं लागेल की ते क्वाड्रॅटिक इक्वेशन जे दिले आहे तुम्हाला हे जनरल फॉर्म मध्ये स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का. तर तुम्हाला दिसतच आहे की आपला स्टँडर्ड फॉर्म हा आहे, तो स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही आहे. मग त्याला काय करू आपण, फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू कन्वर्ट टू द स्टँडर्ड फॉर्म. काय करू, पहिले पाहिजे डिग्री 2 ची टर्म, डिग्री 1 ची टर्म आणि कॉन्स्टंट = 0. मग डिग्री 2 ची टर्म आणू पहिले, तर ऑलरेडीच आहे. हा इकडे प्लस आहे त्याला शिफ्ट करू काय ना -5m, हा निगेटिव्ह आहे तिकडे शिफ्ट करू काय ना पॉझिटिव्ह, आणि इकडे काहीच रिमेनिंग नाही राहणार म्हणजे 0. म्हणजे आपण हे दोन्ही टर्म शिफ्ट केले. हा पॉझिटिव्ह होता निगेटिव्ह झाला, हा निगेटिव्ह होता पॉझिटिव्ह झाला कन्वर्ट. ओके, मग आता हे आहे तुमचं स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलेलं आहे तुमचं. मग काय करणार आपण, यस कंपेअरिंग given quadratic equation with कोणासोबत, आता स्टँडर्ड फॉर्म याच्यामध्ये काय होणार कन्वर्ट. आता इथे व्हेरिएबल m आहे
तर स्टँडर्ड फॉर्म m च्या स्वरूपात लिहायचा म्हणजे काय ना am² plus bm plus c is equal to 0. So we get after comparing we get m² चा कोएफिशिएंट म्हणजे a ची व्हॅल्यू मिळणार. a is equal to m² चा कोएफिशिएंट m² चा कोएफिशिएंट किती आहे 2. So we get a is equal to 2. त्यानंतर m चा कोएफिशिएंट m चा कोएफिशिएंट काय -5. So b is equal to -5. तुम्ही जर हे साइन लिहिलं नाही तर मार्क डिडक्ट होतात. c ची व्हॅल्यू काय आला 5. ओके, सो अशा पद्धतीने सॉल्व करायचं आहे. देन कम टू द नेक्स्ट क्वेश्चन. आयडियल तुम्हाला थर्ड क्वेश्चन y² इक्वल टू 7. अगेन आता सर तुम्ही म्हणसाल इथे तर 3 टर्मच नाही आहे. जसं आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये 3 टर्म असतात. नेसेसरी नाही की प्रत्येक ठिकाणी 3 टर्म दिलेच पाहिजे. तर अशा वेळी जर असं आलं तर पहिले त्याला कन्वर्ट करू आपण स्टँडर्ड फॉर्म सोबत. काय ना y² नंतर आपल्याला y ची टर्म पाहिजे असते, डिग्री 1 ची टर्म पाहिजे, डिग्री 2 ची, डिग्री 1 ची आणि मग कॉन्स्टंट पाहिजे असतो यानुसार. आता हा इकडे प्लस आहे तर इकडे शिफ्ट करा. काय ना -7y आणि प्लस काय इकडे रिमेनिंग काहीच नाही राहिला आहे इक्वल टू काय राहिला इकडे 0. आता इथे कॉन्स्टंट टर्म काहीच नाही आहे तर आपण त्याला 0 लिहा सिंपली किंवा नाही लिहिलं तरी चालेल इक्वल टू 0. पहा काय केलं आपण y² आहे केस. नंतर आपल्याला टर्म डिग्री 1 ची पाहिजे असते टर्म हे पॉझिटिव्ह इकडे शिफ्ट केलं निगेटिव्ह आणि इकडे रिमेनिंग काहीच नाही राहिला म्हणजे 0. नाउ comparing given quadratic equation with कोणासोबत. आता यामध्ये व्हेरिएबल काय आहे. सो स्टँडर्ड फॉर्म y च्या व्हेरिएबल y च्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे ay² plus by plus c is equal to 0. केअरफुल रहा फ्रेंड्स. जेव्हा इथे व्हेरिएबल y असतो तेव्हा स्टँडर्ड फॉर्म y च्या स्वरूपात लिहायचा. जेव्हा व्हेरिएबल m असतो तेव्हा स्टँडर्ड फॉर्म m च्या फॉर्म मध्ये लिहायचा आणि जेव्हा व्हेरिएबल x असतो तर स्टँडर्ड फॉर्म तुमचा x च्या फॉर्म मध्ये आला पाहिजे. मग काय ना आफ्टर कंपेअरिंग वी गेट काय मिळालं आपल्याला फ्रेंड्स. पहा y² चा कोएफिशिएंट किती इथे काहीच नाही म्हणजे मिस्टर इंडिया 1 प्रेझेंट आहे. ओके, त्यानंतर y चा कोएफिशिएंट पाहिजे इथे y² चा पाहिजे इथे y चा पाहायचा. y चा कोएफिशिएंट काय -7. सो b is equal to -7. सो व्हॉट अबाउट द c. मग आता इथे c प्रेझेंट आहे का. c प्रेझेंट नाही आहे तर त्याला सिंपली आपण c is equal to काय लिहिणार 0. ओके, याला प्लस 0 ऍड केलं तरी काही फरक पडेल का याच्यामध्ये नाही. म्हणजे मग c ची व्हॅल्यू काय असली पाहिजे 0. सो अशा प्रकारे खूप सिंपल क्वेश्चन मध्ये फर्स्ट क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय करायचं होतं क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये कंपेअर करायचं आणि abc च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. ज्या ठिकाणी मग ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये नसेल त्याला कन्वर्ट करायचं पहिले स्टँडर्ड फॉर्म कंपेअर करायचा आणि यू गेट द व्हॅल्यूज ऑफ a b c. बिफोर गोइंग टू सेकंड क्वेश्चन टेक द स्क्रीनशॉट. ओके, now come to the next question friends, which was very important question. Solve the quadratic equation by using formula method. आतापर्यंत आपण quadratic equation by factorization by completing the square method. Now today we have to solve the quadratic equation by using formula method. आतापर्यंत आपण वेरियस मेथडनी शिकलो की कशा पद्धतीने आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे वर्ग समीकरण कसे सॉल्व्ह केले म्हणजे अवयव पद्धतीनुसार शिकलो, पूर्ण वर्ग पद्धतीनुसार शिकलो. मग आता आपल्याला सूत्राच्या सहाय्याने त्यालाच आपण म्हणतो बाय युजिंग फॉर्म्युला मेथड या सहाय्याने आपल्याला याचे फॅक्टर्स किंवा याचे सोल्युशन फाइंड आउट करायचे. मग आता यामध्ये तुम्हाला माहिती आहे कोणतेही क्वाड्रॅटिक इक्वेशन चं सोल्युशन किती मिळणार तर 2, कारण की त्याच्यामध्ये हायेस्ट डिग्री किती असते 2. मग आता फॉर्म्युला मेथड म्हणजे काय किंवा सूत्राच्या सहाय्याने म्हणजे काय ते तुम्हाला एक गोष्ट यामध्ये नोट करून ठेवावं लागेल की हे जे क्वेश्चन जेव्हा तुम्हाला बाय युजिंग फॉर्म्युला मेथड म्हणते किंवा सूत्राच्या पद्धतीने सूत्राच्या सहाय्याने सोडवा तेव्हा तुम्हाला एक गोष्ट नोट करायची आहे की तुम्हाला तो फॉर्म्युला काय वापरायचा आहे. तो फॉर्म्युला आहे तुमचा x = म्हणजे कोणतेही रूट असेल इथे मी x लिहितो व्हेरिएबल कोणताही असू शकतो. सो -b प्लस मायनस रूट ऑफ b² - 4ac अपॉन ट्वाइस a. ओके, सो -b प्लस मायनस रूट ऑफ दिस इज द formula and by using this formula
वी हॅव टू सॉल्व दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बोर्डच्या पॉइंट ऑफ व्ह्यू सुद्धा. अशा टाइपचा क्वेश्चन तुम्हाला स्पेशली मेन्शन करून येते, सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय युजिंग फॉर्म्युला. सूत्राच्या सहाय्याने खालील वर्गसमीकरण सोडवा. तर 3 मार्कासाठी हा क्वेश्चन येतो आणि तेव्हा तुम्हाला हा फॉर्म्युला लर्न करावा लागेल आणि या फॉर्म्युल्याचा यूज करून तुम्ही सॉल्व करायचे क्वेश्चन. ओके, सो पहा काय दिलेलं आहे. फर्स्ट क्वेश्चन घेऊया, व्यवस्थित समजून घ्या, खूप इझी आहे. पहा काय दिलेलं आहे, x² + 6x + 5 = 0. आता हे सॉल्व करताना फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला लक्षात आलं असेल या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला ABC दिसत आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, पहिले ABC च्या व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागेल. आणि आपण आताच फर्स्ट क्वेश्चन मध्ये शिकलो की ABC च्या व्हॅल्यू कशा फाइंड आउट करायच्या, जस्ट सिंपली बाय युजिंग कंपेअर. मग काय करणार आपण, कंपेअरिंग अबोव म्हणा, कंपेअरिंग अबोव और मला आधी आपण शिकलोय कंपेअरिंग गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन विथ कोणासोबत. आता यामध्ये व्हेरिएबल x आहे तर स्टँडर्ड फॉर्म काय येणार, x² + bx + c = 0. हे आपण का करत आहे, कारण की आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि यामध्ये ABC प्रेझेंट आहे, म्हणून आपल्याला पहिले ABC च्या व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. सो वी गेट काय मिळणार आपल्याला, वी गेट इज दॅट इज a पहा x² चा कोएफिशिएंट इथे काहीच नाही म्हणजे किती आहे, 1 प्रेझेंट आहे. सो a ची व्हॅल्यू किती येणार, 1. असा हायलाइट करा जेणेकरून तुमचं नोट्स चांगल्या होतील आणि जेव्हा पेपर मध्ये तुम्ही असं हायलाइट करून दाखवाल तर तुमचं इम्प्रेशन चांगलं पडेल. सो x चा कोएफिशिएंट किती आहे, x चा कोएफिशिएंट 6. सो b ची व्हॅल्यू किती येणार, 6. ओके, c ची व्हॅल्यू किती येणार, 5. हे तर खूप इझी आहे, तुम्हाला समजलंय. ओके, सो आता ABC तर फाइंड आउट केलं. मग आता हा फॉर्म्युला आपल्याला करायचा आहे. मग या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला लक्षात येते की हा तुमचा √b² - 4ac आहे. मग हे तिथे सॉल्व केल्यापेक्षा आपण पहिले सेपरेट मध्ये सॉल्व करू, म्हणजे आपल्याला सोडवायला सोपं जाईल. नाउ b² - 4ac हा पार्ट घेतला अंडर रूट म्हणून b² - 4ac हा का सोडवता पहिले तुम्हाला जेव्हा प्रॉब्लेम आपण पुढे सोडू तेव्हा लक्षात येईल. सो आता इथे 1 बाय 1 व्हॅल्यू पुट करू. b² म्हणजे काय येणार, 6 त्या ब्रॅकेटचा काय स्क्वेअर. सो स्क्वेअर मायनस ॲज इट इज 4 ॲज इट इज a मीन्स काय 1 then c मीन्स 5. सो कॅल्क्युलेशन करा, 6 चा स्क्वेअर किती येणार 36. हा मायनस 4 * 1 that is 4 आणि 4 5 जा that is 20. किती राहणार 16. आणि मग b² - 4ac याची व्हॅल्यू किती फाइंड आउट केली आपण 16. ओके, सो आता ही व्हॅल्यू आपल्याला पुढे काय मिळते पहा. हे नोट नंतर लिहून देतोय तुम्हाला. ओके, पहा. मग आता काय करायचं आहे, बाय युजिंग फॉर्म्युला. I think so ड्राय असायला पाहिजे. Therefore now by using formula आपल्याला काय यूज करायचं आहे, फॉर्म्युला यूज करून करायचं आहे. मग यामध्ये व्हेरिएबल कोणता होता फ्रेंड्स, x. मग आपण लिहिणार x. समजा y व्हेरिएबल असतं तर आपण लिहिलं असतं y. सो x फॉर्म्युला काय आपला -b ± b² - 4ac अपॉन 2a किंवा ट्वाइस a. आता महत्त्वाचं लक्षात ठेवायचं पहा, आपला इक्वल टू इथे चालला तर हा इक्वल टू कधी पण या लाईनीच्या मधोमध असला पाहिजे, म्हणजे इथे असायला पाहिजे. ओके, सो x बाय युजिंग फॉर्म्युला -b ± b² - 4ac अपॉन ट्वाइस a. मग आता यामध्ये व्हॅल्यू 1 बाय 1 पुट करू. देयरफॉर x -b हा मायनस आहे जे कीच b ची व्हॅल्यू किती काढली आपण 6. तर इथे आपण 6 पुट करणार. हा प्लस मायनस ॲज इट इज √b² - 4ac. पहा आपण जर इथे सॉल्व केलं असतं तर हे थोडंसं लिहायला आपल्याला व्यवस्थित वाटलं नसतं, त्याच्यामुळे आपण इथे सेपरेट करून ठेवली. b² - 4ac ची व्हॅल्यू किती आहे 16. सो आपण इथे डायरेक्टली राईट करणार
16 हा 2 as it is a means काय आहे तुमचं a ची व्हॅल्यू 1 सो इथे 1 therefore x is equal to minus 6 as it is plus minus 16 हा कोणाचा स्क्वेअर रूट आहे यस दॅट इज 4 कारण की 4 चा वर्ग किती येतो 16 म्हणून 16 चा स्क्वेअर रूट किती येणार 4 अपॉन किती येणार 2 into 1 2 मग काय राहिलं इथे रिमेनिंग पहा x is equal to minus 6 plus minus 4 upon 2 ओके तर यावरनं तुम्ही कॉमन काढू शकता आणि 2 कॅन्सल करू शकतो आपण सो कॉमन जर काढतो म्हटलं आपण तर काय येणार पहा आता मग इथे दोन केस कन्सिडर करू डायरेक्ट आपण ओके सो पहा इथे प्लस मायनस आहे म्हणजे आपण दोन केस कन्सिडर करू शकतो नाउ x is equal to काय घेणार आपण -6 plus 4 upon 2 और दुसरी केस काय होणार पहिले प्लस सोबत घेतले ही व्हॅल्यू आता एकदा मायनस सोबत घेऊ x is equal to -6 -4 upon 2 सॉल्व करायला आपण 1 बाय 1 सॉल्व करू इथे x is equal to मोठ्या संख्येचा साइन 6 मधून 4 सबट्रॅक्ट करा किती राहिलं 2 upon 2 x is equal to 2 2 गेट कॅन्सल किती राहिलं -1 तर एक व्हॅल्यू मिळाली आपल्याला x ची इथे सॉल्व करू आपण आता बघा x is equal to ह्या दोन्ही संख्या निगेटिव्ह आहे तर दोन्ही संख्या निगेटिव्ह असल्यास काय करणार आपण त्यांची ऍडिशन विथ मायनस साइन यांची ऍडिशन किती येणार 10 विथ मायनस साइन अपॉन 2 2 1 जा 2 2 5 जा 10 सो x is equal to काय येणार -5 मग आपल्याला दोन व्हॅल्यू मिळाल्या आणि मग काय बनणार आपण therefore लास्ट लाइन लिहिणार therefore -1 and -5 are the roots of given quadratic equation सो इथे तुमचा होतो क्वेश्चन फिनिश खूप इझी आहे फ्रेंड्स फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं आपण जो क्वेश्चन दिला पहिले त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं नसेल दिलं तर स्टँडर्ड फॉर्म मध्ये पहिले त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं x² + bx च्या फॉर्म मध्ये त्यानंतर त्याला कंपेअर करायचं कंपेअर केल्यानंतर abc च्या व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्यायच्या आणि मग आपल्याला माहित आहे बाय युजिंग फॉर्म्युला आपल्याला इथे b² - 4ac चे काम पडते मग आपण b² - 4ac सॉल्व करून घ्यायचं त्याची व्हॅल्यू मिळवायची ओके देन बाय युजिंग फॉर्म्युला आपण अप्लाय करायचा फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू पुट अप करायच्या जस्ट डू द सम बेसिक कॅल्क्युलेशन करायचं मग इथे तुम्हाला असे दोन टर्म भेटतात एकदा प्लस साठी सॉल्व करणार एकदा मायनस साठी सॉल्व करणार आणि अशा प्रकारे आपल्याला दोन सोल्युशन भेटणार अँड दॅट्स व्हाय -1 आणि -5 आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन सो असा क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्स साठी बोर्ड मध्ये विचारला जाऊ शकतो सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय युजिंग फॉर्म्युला मेथड तर तेव्हा अशा पद्धतीने सॉल्व करायचा आहे आय होप सो तुम्हाला हा जो क्वेश्चन आहे समजला असेल त्याच बेसिसवर हा क्वेश्चन तुम्ही होमवर्क सॉल्व करायचा आहे आणि मी आधीच्या जो क्वेश्चन फर्स्ट केला त्यामध्ये तुम्हाला स्टार्ट करून क्वेश्चन नंबर 4 आणि 5 दिलं होतं तर तो पण सॉल्व करायचा आहे आणि हा पण ॲज अ होमवर्क म्हणून सॉल्व करायचा आहे आय होप सो तुम्हाला की आजचा जो कन्सेप्ट आहे आपण एबीसी च्या व्हॅल्यू फाइंड आउट करणं आणि बाय युजिंग क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व बाय युजिंग फॉर्म्युला मेथड हे आज समजलं असेल त्याच बेसिसवर क्वेश्चन तुम्ही पाठवायचा मला स्नॅप माझ्या WhatsApp नंबरवर सो टिल देन थँक यू सो मच अँड टेक केअर